तर पहिल्यांदाच मंत्र्याला इतक्या शिव्या पडल्या। काँग्रेस नेते नाना पटोलेंनी भाजपवर हा घणाघात केलाय। जनतेशी खोटं बोलल्यानं महिलेचा हा विद्रोह होता। महिलेच्या संतापावर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर नवनाथ बन यांनीही विरोधकांना या संदर्भात प्रत्युत्तर दिलंय। हे सत्तेचा जो माज असतो ना, त्या माजाचा हा परिणाम आहे। आमची सत्ता आहे आणि या सत्तेचं ज्या पद्धतीनं दुरुपयोग जनतेला त्रास देण्यासाठी केला जातो, त्याचं एक सर्वात मोठं उदाहरण काल फडणवीसाच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि सामान्य लोकांनी त्याच्यावर कसं ट्रोल केलं। आणि जी महिला, एकीकडे महिला आरक्षणाचं सांगत होती, महिलाच त्यांना शिवा घालत होती, अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतोय। महाराष्ट्राच्या इतिहासात या पद्धतीची पहिली घटना आहे की मंत्र्याला इतक्या शिवा खावा लागल्या एका महिलांच्या। हा विद्रोह आहे, महिलांचा राग आहे, संताप आहे। तुम्ही खोटं बोलताय लोकांशी आणि खोटं बोलून मोर्चे काढताय, भाड्याची माणसं आणताय आणि रस्ते जाम करताय। 1500 रुपये महिन्याला महिलांना देताय, मोर्चाला 1000 रुपये दिले असतील महिलांना आणण्यासाठी। या मोर्चाच्या आक्रोशामुळे तुमच्या कानठाळ्या बसल्यात, विरोधकांच्या कानठाळ्या बसल्यात। त्यामुळं कालपासनं संजय राऊत असतील, हर्षवर्धन सपकाळ असतील, रोहित पवार असतील, या कानठाळ्यामुळं कालपासनं बडबड सुरू आहे। कालपासनं मोर्चातल्या छोट्या छोट्या गोष्टी काढून या मोर्चाला विरोध करण्याचं काम, महिलांना विरोध करण्याचं काम महाविकास आघाडीकडनं सुरू आहे।